नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ती नारळी भाताची रेसिपी बघणार आहोत बरं का. कारण काय की राखी पौर्णिमा आली किंवा नारळी पौर्णिमा आली की नारळाचा पदार्थ हा आपल्याकडे केलाच जातो. मग तो नारळाची कचोरी असो, नारळाचा भात असो, नारळाची पोळी असो किंवा आणखीन काय नारळाच्या वड्या असो, नारळाची करंजी असो, कित्येक पदार्थ असे आहेत की ते आवर्जून नारळी पौर्णिमेला केले जातात. त्यात राखी पौर्णिमा, त्यातल्या त्यात जो भावाला पदार्थ आवडतो तो बहिणाबाई नक्की करत असते, हो की नाही. पण आज आपण बघणार आहोत ते नारळी भात कसा करायचा ते बघूयात. आणि पुढच्या काही एपिसोडमध्ये तुम्ही मला सांगा आणि मग ते पदार्थ आपण नक्की करूयात. आता नारळी भाताला आपल्याला तांदूळ कसा लागतो, तो लांब लागतो आणि जुना असेल तर तो नेहमी उत्तमच बरं का. बारीक जर आपण नारळी भाताला तांदूळ घेतला तर त्याचा नारळी भात इतका छान होत नाही, म्हणून लांब दाण्याचा असा तांदूळ घ्यायचा. पहिल्यांदा आपण हे तांदूळ आहेत हे स्वच्छ पाण्याने धुवून त्यातलं सगळं पाणी काढून टाकणार आणि एक अर्धा तास तसेच तांदूळ ठेवून देणार आहोत. आता पहिल्यांदा ह्या आपल्या पातेल्यामध्ये आपण एक चमचाभर तूप घालून घेऊयात. चांगलं तूप आहे, एक चमचाभर आपल्याला तूप पुष्कळ होऊन जातं. आता आपलं तूप तापल्यावर त्याच्यामध्ये एक 4 वेलदोडे आणि एक 3-4 लवंगा, ह्या मी असं थोडंसं ठेचून घेतलं आहे बरं का. वेलदोडे आणि लवंगा म्हणजे फुटत नाहीत आणि ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात. कुठलीही फोडणी म्हणा, आता ही वेलदोडे लवंगाची फोडणीच आहे की नाही. कुठलीही फोडणी देताना सगळं साहित्य मात्र नेहमी जवळ असावं, म्हणजे मग काय होते आपली गडबड होत नाही आणि मुख्य म्हणजे आपलं काही जळत नाही. आता आपले वेलदोडे आणि लवंगा तळल्या गेल्यात. त्याच्यात आपण हे जे आपले तांदूळ आहेत ते पूर्ण निथळून त्याच्यात घालणार आहोत. थोडा गॅस लहान करायचा आणि हे तांदूळ आहेत हे आपण चांगले परतून घ्यायचे. ह्याच्यामुळे काय होतं की आपला जो भात आहे तो चांगला मोकळा होतो आणि त्याला स्वाद म्हणजे आपण ते तूप घातलं आहे, लवंगा घातले आहेत, वेलदोडे घातलेत, त्याचा चांगला स्वाद येतो. त्यामुळे आपण हे थोडेसे परतून घेणार आहोत. 1 वाटी तांदूळाचा आपण नारळी भात करणार आहोत. थोडेसे आपले परतले गेले, थोडंसं बाजूनी तूप सुटायला लागलं की हे तांदूळ आपण बाजूला घेणार. ह्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालणार, म्हणजे 1 वाटीला 2 वाट्या पाणी लागतं, हो की नाही. मग 2 वाट्या पाणी घालणार, एक चिमूटभर मीठ घालणार आणि कुकरमध्ये आपण नेहमी जसा भात शिजवून घेतो त्या पद्धतीने हा भात शिजवून घेणार आहे. समजा जर तुम्हाला कुकरमध्ये लावायचा नसेल तर ह्याच्यातच 2 वाट्या अगदी उकळतं पाणी घालायचं आणि मंद गॅसवर हा भात शिजवून घेतला तरीसुद्धा चालू शकतो. मग हा सांगितल्याप्रमाणे कुकरमध्ये मी हा 1 वाटी तांदूळ छान शिजवून घेतला. कुकरची शिट्टी बंद झाल्या एका ताटामध्ये तो पसरवून टाकला. त्याच्यामुळे त्याचे जे असे गठ्ठे किंवा ढेकळं म्हणतात बरं का, भाताचे जे गठ्ठे हे असतात की नाही त्याला ढेकळं म्हणतात, ते चांगले उचटण्याच्या मागच्या बाजूने मोकळे करून घेतले आणि तो भात पसरवून ठेवला. एक 15-20 मिनटामध्ये तो भात अगदी गार होतो आणि मग आपला हा असा छान मोकळा भात होतो, आहे की नाही. म्हणजे नुसतं शिजवण्यापेक्षा कुकरमध्ये शिजवला तरीसुद्धा चालू शकतो. आता आपला भात छान गार झालेला आहे. आता आपण पुढची जी रेसिपी आहे ती आपण करूयात. आता आपण आपलं गूळ आणि खोबरं हे एकत्र करून शिजवून घेऊयात. थोडंसं एक अर्धा चमचा तूप टाकलं. नेहमीच चांगलं तूप वापरलं तर नेहमी स्वाद चांगला येतो बरं का. आपलं तूप गरम झालं आहे, त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं आहे हे सुद्धा मी काढून मिक्सरमधनं बारीक करून घेतलं. खवलं तर उत्तमच असतं, पण मिक्सरमधनं बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालतं. ते आपण ह्याच्यात घालूयात. 1 वाटी तांदूळाला 1 वाटी खोबरं आणि 1 वाटी गूळ असं साधारण प्रमाण घ्यावं. समजा जर आपल्याला वाटलं तर थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालू शकतं. थोडंसं आपण खोबरं आधी भाजून घेऊयात बरं का, म्हणजे मग काय होतं की त्या खमंगपणा खोबऱ्याचा छान आपल्या नारळी भाताला येतो. अगदी अर्धा मिनिट फक्त भाजून घ्यायचे तुपामध्ये मस्तपैकी. आपलं खोबरं भाजून झालं. त्याच्यात आता आपण हा 1 वाटी गूळ घालूयात. गुळाचे सुद्धा खडे मोडून घ्यायचे आणि घालायचं, म्हणजे मग काय होतं की पटकन आपलं सारण तयार होतं. गॅस लहान करायचा आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. आपला आता गूळ विरघळायला लागलेला आहे. गूळ जरी 1 वाटी आपण जरी गच्च भरून घेतलेला असेल, तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर थोडासा कमी केला तरी चालू शकतो. अगदी 1-2-3 चमचे कमी करावा म्हणजे सुद्धा चालू शकेल. आता आपला गूळ विरघळायला लागला आहे आणि खोबरं पण त्याच्यामध्ये छान शिजलं गेलं. त्याच्यात आपण एक अर्धा चमचा आपण वेलदोड्याची पावडर घालूयात. आपलं छान एकत्र झालं आहे. आपण आता गॅस बंद करू आणि याच्यात थोडासा लिंबू पण घालूयात. 1 चमचाभर अंदाजे आपण लिंबू घालूयात. बी पडलेली काढून टाकूयात, म्हणजे नाहीतर मग काय होईल थोडासा कडसरपणा येईल बरं का. याच्यामध्येच आपण आणखी एक अर्धा चमचा पुन्हा तूप घालूयात.
तुपामुळे आपल्या भात छान चमकदार आणि छान चविष्ट लागतो. हे आता आपलं करून झालेलं आहे. आता आपण आपल्या भातामध्ये हे सगळं एकत्र करून घेऊया. जर समजा घट्ट आपलं शिजलं गेलं ना, तर मग तांदूळ जे असतात म्हणजे जे शिजलेला भात असतो तो कडक होण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं सैलसरच पाहिजे. आता आपण हे सगळं हलवून घेऊयात. भातामध्ये घालायला आपण बदाम आणि बेदाणे घेतलेत. हे बदाम आहेत की नाही हे मी एक 2-4 तास भिजत टाकले होते. गरम पाण्यात टाकले तरी चालतात किंवा साध्या पाण्यात टाकले तरी चालतात. त्याची सालं करायची आणि सुरीने हे असे छान काप करून घ्यायचे. आणि बेदाणे आहे ते बदामाबरोबरच भिजत टाकायचे, म्हणजे ते पण खूप छान भिजले जातात. हे आता आपले परतून झालेले आहेत. हे आपण आता आपल्या भातावर घालूयात. आता आपण एका पातेल्यामध्ये हा सगळा भात काढून घेऊयात आणि ह्याला एक वाफ येऊ देऊयात बरं का. म्हणजे मग काय होईल की तो तांदूळामध्ये म्हणजे जो आपण शिजवलेला भात आहे की नाही त्याच्यात खोबरं आणि हे जे आपण घातलेलं आहे त्याचा चांगला स्वाद येईल. आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की नारळी भात आणि केशरी भात यात काय फरक आहे. तर नारळी भातामध्ये नारळ असतं हे तर आपल्याला माहितीच आहे हो की नाही. नारळी भातामध्ये आपण गुळाचा वापर करतो आणि साखर भातामध्ये आपण काय करतो तर तो साखरेचा करतो. त्यात नारळ वगैरे काही घालत नाही. बाकी सगळी प्रोसिजर आहे आणि पाक करतो बरं का साखरेचा आपण, म्हणून त्याला साखर भात म्हणतात आणि याला नारळी भात म्हणतात. आता आपण हे सगळं एकत्र करून घेतलं आहे की नाही. एक वाफ याला आपण देणार आहोत. त्याच्याकरता एक तवा घेणार, त्याच्यात त्याच्यावर मीठ पसरवणार आणि हे पातेलं ठेवून वरती झाकण ठेवणार. एक छान वाफ आली की आपला नारळी भात तयार होईल. आणि मुख्य म्हणजे काय असतं की नारळी भात जो असतो की नाही तो लागली कधी वाढायला घ्यायचा नाही बरं का. एक तासभर तरी चांगला मुरला की त्याचा स्वाद चांगला येतो. हा एक जुना तवा आहे, त्याच्यावर मी हे मीठ घालणार. हे मीठ मी बऱ्याच गोष्टींकरता, काजू भाजण्याकरता किंवा दाणे भाजण्याकरता किंवा एखादी डाळ जर आपल्याला भाजायची असेल तर त्याच्याकरता आपण ह्या मिठाचा वापर करतो. केक करण्याकरता सुद्धा हे मीठ वापरलं जातं बरं. कारण मग ते गार झालं की पुन्हा बरणीत भरून ठेवायचं. असं आपल्याला बऱ्याच दिवस या मिठाचा उपयोग होतो. आता त्याच्यावर मीठ गरम झालं की हा आपण भात ठेवणार आहोत. आता हे असं वाटेल की का बरं हे तवा आणि मीठ हे सगळे का बरं आपण केले. तर काय असतं की गूळ हा पटकन खाली लागण्याची शक्यता असते हो की नाही. म्हणून आपण काय केलं की ह्याच्यामध्ये आपण तवा आणि मीठ ठेवलं आणि मीठ घातले आणि त्याच्यावर आपण ठेवणार. त्यामुळे आपला जो भात आहे तो लागणार नाही. आणि किती आपल्याला हा एक 2-3 मिनटं फक्त याला चांगली वाफ तर आपल्याला ठेवायचं. त्याच्याकरता मी हे झाकण आहे हे बंद करून ह्याच्यावर ठेवलं आणि गॅस मात्र लहान ठेवायचा बरं का. आणि असं छान आपण एक वाफ याला येऊन देऊ आणि एक 2-3 तास मुरल्यावर आपला भात तयार होईल. ते पाहे की नाही मगा किती सैलसर होता. आता आपला भात वाफ पण आलेली दिसतीये का. आपला हा भात आता झालेला आहे. मी गॅस बंद केला आहे. मोजून एक 4 मिनटं मी ठेवला होता. पुन्हा आता याच्यावर झाकण ठेवून हे पातेलं आपण बाजूला 2-3 तास तरी निदान 1-1.5 तास तरी नारळी भात जो आपण केला आहे की नाही तो मुरण्याकरता ठेवून देऊयात बरं का. आहे की नाही नारळी भात अतिशय झटपट आणि छान तयार झाला. नारळी भात आपण नेहमी सणासुदी किंवा नारळी पौर्णिमेलाच करतो. पण इतर वेळेला सुद्धा म्हणजे एखाद्या रविवारी नारळी भात सुद्धा करायला काही हरकत नाही. नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. तुमच्या अभिप्रायाची मी नेहमीच वाट बघत असते. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आपलं इंस्टाग्राम तेही नक्की फॉलो करा. धन्यवाद.